नमस्कार, शिल्पाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वडापाव। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अगोदर आपण एक वाटून घेऊया। हे बघा, कोथिंबीर, हिरवी मिरची, तुम्हाला कितपत तिखट हवी त्यानुसार तुम्ही मिरची घेऊ शकता, लसूण, थोडासा अद्रक, कढीपत्ता। हा बघा, आपलं वाटण तयार आहे। गॅस चालू केलेला आहे। आता आपण तेल टाकून घेऊया। हे बघा, मी बटाटे उकडवून घेतलेले आहेत। आता आपण भाजी बनवून घेऊया। मोहरी, जिरे, हळद, चवीनुसार मीठ। हा उकडवून घेतलेला बटाटा, पूर्ण आपण याला एकजीव करून घेऊया। हे बघा, आपली भाजी तयार आहे। आता आपण याच्यासाठी बॅटर बनवून घेऊया। हे बघा, बेसनचं पीठ घेतलेलं आहे। हे तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे। थोडासा ओवा, चवीनुसार मीठ, हळद। याला आता आपण मिक्स करून घेऊया। हे बघा, आपलं बॅटर तयार आहे। आता आपण वडे बनवून घेऊयात। हे बघा, तुम्हाला मोठे हवे असेल तर तुम्ही मोठे बनवू शकता। हे बघा, आपले पूर्ण वडे तयार आहेत। आता आपण तळून घेऊयात। तेल गरम करून घेतलेलं आहे। आपण चेक करूयात। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण वडे तळून घेऊयात।
एक बाजू आपली तळून झालेली आहे। आता आपण पलटी करून घेऊयात। हा बघा आपला वडा तयार आहे। कलर पण किती छान आलेला आहे। आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया। आता आपण मिरची तळून घेऊया। ते बघा मी मिरचीला कट मारलेला आहे। आता आपण चटणी बनवून घेऊयात। हे बघा मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। लसूण, जिरे, मीठ, बॅडगी मिरची पावडर याला आता आपण मिक्सरला फिरून घेऊया। हा बघा पाव मी कट करून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये चटणी घालून घेऊया। हा बघा आपला गरमागरम वडापाव तयार झालेला आहे। अशा छान छान रेसिपीसाठी शिल्पाज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू।